देवा महादेवा, तू पाठीशी आहेस म्हणून सगळं चाललंय बघ. माझ्या कुटुंबासंग, माझ्या लोकांसंग मला जो काही थोडाफार वेळ घालवता येतोय तेवढा मला पुरेसा आहे. फक्त माझ्या माघारी मी इथं नसताना माझ्या कुटुंबाची काळजी घे, त्यांना सुखात ठेव. आणि देवा, ही माझ्या शेजारी उभी आहे ना शीतली, माझी बायको, तिच्यावर माझं लई प्रेम आहे. तिला कधी काही कमी पडू देऊ नको, एवढंच मागणं. देवा, आमच्या पाठीशी कायम उभा राहा. आमच्या कुटुंबाला सगळ्यांना सुखात ठेव. अनवय, हे माझ्या शेजारी उभे आहेत ना, माझं फौजी अजिंक्य, आमचे हे त्यांच्या संग लई येळ घालवता येणार नाही हे माहितीये मला, पण जो काय घालवता येईल तो मी कुपीतल्या अत्तरागत कायम जपून ठेवीन. फक्त तिकडे सीमेवर त्यांना लढायचं बळ दे. त्यांच्या पाठीशी राहा म्हणजे झालं बघ. काय मग एवढं काय मागितलं? ते एक पार्सल पाहिजे होतं, पण ते सकाळीच आलं. पार्सल मिळालं पण पोच पावती नाही मिळाली. बसाव तुम्ही. काय ग, हे दिवाळीला साडी नेसायला सोडून हे ड्रेस मध्ये काय एकदमच? काय म्हणजे पैठण नेसून तू फोटो पाठवणार होतीस ते राहिलंच. ते कसं आहे आता, आमच्या सासूबाई आता आदर्श सासूबाई आहेत ना, एकदम पुढारलेल्या विचारांच्या. मग त्यांनी मला पैठणी गिफ्ट केली. ती दिली ती फाडून बी ठेवली. का तर कोणी दुसऱ्यानं घालू नये म्हणून. मग माझ्या बी डोक्यात आयडिया आली आणि मी ती फाटलेली पैठणी नीलम काकीला ड्रेस शिवाय दिली. कसं आहे? तुमचंच खतरनाक वॉर चाललंय. इकडे बॉर्डरवर शांतता आहे. तो बसा, असलं काय नाही, समजा ठीक आहे तर. पण काय हो, तुम्ही असं अचानक कसं काय आला? मिशनवर आले म्हणलं की तुला. चला, घरी आई आणि नाना वाट बघत असतात. बर चला. अरे पाडशी नाही मला. मीच आहे. आज्जा, तू का आलास? अरे सकाळी चालू बाबू. कैसा आहेस? छान मस्त. मेरा तो मेरे आंखों पे विश्वासच नहीं है. आणि काय ग शीतल, मला का नाही सांगितलं आज येणार आहे ती? अरे मला तरी कुठं माहित होतं, माझं बी तुझ्याकडे झालं सकाळी. आणि ग कुठं निघाला एवढ्या जोडीनं? अरे जरा सासूरवाडीत आणि विकाच्या घरी जाऊन येतो. मी कालच जाऊन आलो इक्याच्या घराकडनं. मला लई इक्याची काल आठवण येत होती. आणि मला सगळं आपलं आठवत होत. आपण ती फिरायचो आणि डोंगराव नाही का सुतळी बॉम्ब लावायचं मातीत. मला इक्याची काल आठवण येत होती. आठवण तर मला बी येते. असं वाटत की आपल्या संगत आहे. अरे वाटत नाही, आपल्यातच आहे अजून.
आपण तिघ दोस्त भजी खाऊ मस्त. राहुल, हे तुझं नवीन दुकान वाटतं. ओरिजिनल न्यू मॉडर्न सलून. प्रो प्रो प्रा दस्तूर खुद्द राहुल ताटे. बर. आणि हे कोण आहे रे? ओळखलं नाहीस तू? अरे रणबीर सिंग आहे. मी स्वतः काढले हातानं पेंटिंग. अरे वा, तू काढलाय? आजा, मी तुला खास डिस्काउंट ठेवले. म्हणजे मी फौजी लोकांना लय डिस्काउंट देतो. हा, ते ऑफर वगैरे ठीक आहे. मला सांग, त्याला का छप्पर तरी आहे का? वाराला तर कधी उडून जाणार कळणार बी नाही. काहीतरी अक्कल शिक ह्याच्याकडनं. अहो बापू, तुम्ही टेन्शन घेऊ नका. शेवटी बाप बाप होत आहे. ये बहुत हो रहा है आजा. अरे राहुल्या, तसं म्हणायचं नाही मला. अरे पण एवढ्याच्या छत्रीच्या दुकानात कोण येणार आहे सांग बरं मला. आणि आता माणूस काय बघणार? दुकान बघणार, बरोबर. उद्या तुझी लग्न करायची वेळ आली तर तू काय म्हणणार? हे छत्रीचं दुकान आहे माझं. हे बघ राहुल, तुला पटतंय का माझं? हाँ जा, अब मैं मेरा दुकान बना के रहूंगा. अरे त्यापेक्षा त्या दुकानात काम कर ना बापून सांग. चित्तल, ये नामुमकिन है शीतल, नामुमकिन. इन्होंने मेरे जमीर पे लात घाली है. चुकलंच माझं. तुझ्या कंपरेटरच लात घालायला पाहिजे होती. घाला की मग दाखवतो माझा पण इंगा. काय हो, तुमच्या अंगात बी लई खोड आहे. कशाला उचकवलं याला? ए, क्या खुसुर बुसुर चल रहा है इधर? नाही, काय नाही, काय नाही. ते ती म्हणत होती चला लवकर, परत घरी जायचंय आम्हाला. जाओ जाओ जाओ, जल्दी जाओ. बरं चल, येतो. हाँ. चला बापू. हो, ये. राहुल शेठ, फौजी अचानक कसं काय गावामध्ये? अरे सरप्राईज आहे, सरप्राईज. अरे आजा, फौजी कधी आलास? मी आता आलोय सकाळी. बर बर. फौजी काका, शुभ दीपावली. शुभ दीपावली. शुभ दीपावली. अरे काका, शुभ दीपावली. शुभ दीपावली. शुभ दीपावली. किती दिवसासाठी आलाय? हाय, थोडे दिवस आहे. बर, मग चांगले. काय मग, कसं काय बॉर्डरवर? बॉर्डरवर काय थंडीच असते काय. घ्या काळजी, घ्या काळजी घ्या. बरं, रावल्याकडे जाऊन आला असशील. होय, आताच जाऊन आलो. माहिती होतं. पण एक काम कर, पिकेच्या आईकडे पण जाऊन ये. होय, आता निघालोय तिकडेच. बघाव. हा, चला, काळजी घ्या. होय, काय? येतो. चला. जीजू आ गए, जीजू आ गए. या फौजी, असा अचानक म्हणजे काय कळवलं नाही, काय नाही अचानक. अगं बाई, अजय की तुम्ही कधी आला? सकाळी आलोय. बसा की. या. बसा. शितले,
बोली नाहीच येणार आहेत ते. अहो नाही, कुणाला सांगितलं नाही. म्हणलं सगळ्यांना सरप्राईज देऊया. वा, बरं झालं आलं ते. आता आलं तसं 2 दिवस इथंच राहिलं या. अहो राहायला कशाला? अहो अजिंक्य असं काय करताय? तुमचा पाडवा नाही होय पहिला? असं कुठं लांब राहतोय मी, इथे इथंच राही ना. पहिला दिवाळी सण साजरा करायची प्रथा आहे आपल्यात. आणि आता जावई आल्यात म्हणल्यावर त्यांना सोडतोय व्हय आपण? अजिबात नाही. आज म्हणलं दिवाळीचा पहिला दिवस आहे, म्हणलं आशीर्वाद घेऊन येऊया. बर येतो मग आम्ही. हा ग, आला नाही तर वर येतोय. फराळ तर करून जावा की. घेऊन ये की. जा, मी आणते. अहो, नको नको. अहो असं काय करताय? नाही ते सगळीकडे फराळच झाला ना, त्यामुळं पोट भरलं आता. आणि विकाच्या घरी पण जायचं अजून आम्हाला. एखादा लाडू खाऊन जा की. अहो नको ना, परत येतो. बर, या जाऊन. आम्ही बी संध्याकाळी जाणार आहोत त्यांच्याकडे. बर येतो मग. शीतले, त्यांना घेऊन ये बर का. नाही म्हणजे आम्ही फोन करतोच, पण तुम्ही विसरू नका. मग येणारच की घेऊन. आणि तसं बी त्यांनी सांगितलंय मला, तू फक्त सांगायचं आणि मी ऐकायचं. बर चला, नाना येतो. या, निवांत या. वा, फौजीने एकदम भारी सरप्राईज दिलं की. खरंच की. पण पोरगी किती खुश होती बघितलं ना. देवानं माझं गाणं ऐकलं म्हणायचं. वय हो, अचानक आले ते आपल्याला काहीच माहित नाही. आणि पाडव्याची पण काय तयारी केली नाही आपण. दोघांचा दिवाळी सण पहिला आहे, काय तर करायला पाहिजे की आपल्याला. इनमिन 2च दिवस आहेत आपल्याकडे. आता लई गडबड होणार आपली. काय काळजी करू नका, एकदम जोरदार करू दिवाळी. तुमसे मिलने की तमन्ना है, प्यार का इरादा है, और एक वादा है शीतल, ओ शीतल. वा 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 भैया, आज जोरदार तयारी चालू आहे की काय विशेष? काय विशेष? येड्या, आज दिवाळी आहे. आणि आम्ही दिवाळीचं विश करायला जाणार आहे तिला. काय शीतलला? येडे, आज तिने पैठणी नेसली असेल आणि काय सुंदर दिसत असेल त्याच्यात ती. आणि बिचारे लोनलीपण असेल. आम्हाला तिचा लोनलीपणा दूर करायला गेलंच पाहिजे. करा करा, जावा भैया. ऑल द बेस्ट. थँक्यू थँक्यू. शीतलला दिवाळीचं पहिलं विश मिस करत असतो बघ. भैया, ओ भैया. गोठे कर येऊ. हा चल बर. काय रे गोटे? हॅपी दिवाळी भैया. हॅपी दिवाळी. अहो भैया, ते फौजी आल्यात. हनुमान फौजी? आत बोलव की त्यांना मग. अजिंक्य फौजी. कोण आलंय म्हणला? अजिंक्य फौजी. कधी, कवा, कसं काय, अचानकच? एवढं सगळं काय मला माहिती नाही. दिवाळीची सुट्टी मिळाली असेल तेव्हा आले असतात. पण ते महत्वाचं नाही. महत्वाचं काय आहे, तुम्ही पोरांना फटाके वाटणार होता, ते अजून तुम्ही दिले नाही. म्हणजे मी गावात आता निघालेलो, म्हटलं फटाकं घेऊन जावं आणि सगळ्यांना वाटून टाकावं. म्हणजे उद्या कसं भैयांचं फटाकं वाजतील. आईला या आजाच्या दरवेळेस माझ्या मध्ये मध्ये येत असतोय बघ. काय काय स्वप्न रंगवले होते आम्ही. काय देवा. अहो भैया, जस्ट चिल.
या ज्याचा परमनंटली काहीतरी सोल्युशन काढलं पाहिजे. 4-1 दिवस तरी गावात असणार आहे. यावेळी जरा आपण सबुरीनं वागलं पाहिजे. आपल्याकडून काही गोळ होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे, नाहीतर आपला सगळा प्लॅन फेल जाईल. नाही 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 नाही, आता काही झालं तरी आपल्या कामात अडथळा नाही आला पाहिजे. मावशे, अगं मावशे. अगं बाई शीतल, आले का आले? आजा. कधी आलास? आणि कसं आहेस रे? मावशे मी बरा आहे, तू कशी आहेस? तब्येतीची काळजी घेतेस ना? माझं काय रे, आला ना दिवस ढकलायचं, दुसरं काय. मावशे बस येते. मावशे अगं असं नाही करायचं मावशे. आपलं ठरलं का नाही रडायचं नाही म्हणून? असं ठरवून कुठं काय होत असतं करे. आणि त्याच्या आठवणीशी जोडलेली नाळ इतक्या सहज तुटते हवे. जशी दिवाळी सुरू झाली ना तसं समज आठवायला लागलंय बघ. माझ्या विक्याला अनारस लय आवडायचे आणि मी करायला बी घेतलं. परत आठवलं आता काय माझं लेकरू येणार आहे बाई अनारस खायला. मावशे तू शांत बघू. हा ग आपल्या इथे इथंच आहे, आपल्या बरोबर. मावशे मावशे तू खचू नको ग. आणि मी काय नसलं म्हणून काय झालं? मी आहे की. हा आपला राहुल आहे, शिकली तर इथंच आहे. ही पोरं पण जसं जमल ना तसं येत असतात. आणि मी एकटी पडू नये म्हणून माझी काळजी पण घेतात. मावशे तू स्वतःची काळजी घे. आणि घरात एकटी बसत जाऊ नको. तिकडे आमच्या घराला जात जा. तिकडं मामी असते, सीजी असते, शिकली आहे, त्यांच्याशी बोल. तू माझी नको काळजी करू, मी हाय घट. आणि तुला माहितीये का आता शीतलनी मला त्या बचत गटात पण यायला सांगितलंय. तिकडे बी मी जात असते. बरं ते जाऊ दे, मला तुझं सांग, तुझं कसं चाललंय? आणि तिकडे खायची प्यायची आभाळ तर नाही ना होत तुझी? मावशे एकदम नीट आहे, एकदम व्यवस्थित आहे. आणि तुला सांगू मावशे, आर्मी लई जपते आम्हाला. होय रे, ते पण खरंच आहे. अरे इक्या गेल्यापासून मला पण काही कमी पडू दिलं नाही. त्याच्या युनिट मधली पोरं मला सारखं फोन करून चौकशी करत असतात. मी कशी हाय, माझं काय चाललंय, माझी नेहमी विचारपूस करतात. अरे मी बोलत काय बसले, थांब जरा मी आले. थांब. हे बघ, आणि ह्यातनं तुमच्या दोघांसाठी काहीतरी वस्तू घ्या. अगं मावशे आता घ्या म्हणते ना बघ.